मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही प्लीज पूर्ण बघा, कारण असा व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. कारण आजच्या या व्हिडिओचा ना जो टॉपिक आहे तो अजूनपर्यंत ना कोणीच कव्हर केला नाही आहे. तर तो टॉपिक काय आहे की बायका पुरुषांना कसं पटवतात. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायका पुरुषांना कसं पटवतात. आजपर्यंत मित्रांनो ना यूट्यूबवरती असे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले असतील की बायकांना कसं पटवायचं, आणि असे व्हिडिओ ना आपण पण बनवले आहेत. पण मित्रांनो आज ना काहीतरी वेगळं मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे मित्रांनो ना बायका पुरुषांना कसं पटवतात. एखाद्या बाईला एखादा पुरुष तिला आवडू लागला तर ती त्याला ना कसं पटवते, त्याला ती आपल्या जाळ्यामध्ये कसं खेचते. तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे सांगणार आहे. कारण मित्रांनो मला ना खूप जास्त बायकांचा अनुभव आला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये ना 10 ते 15 बायकांना पटवलं आहे आणि त्यांना ना चांगलं ठोकलं पण आहे. तर त्याच्यामुळे ना मला जास्तीत जास्त बायकांचा अनुभव मला आलेला आहे. मी तुम्हाला बाकी लोकांसारखं ना हवेमध्ये काहीच सांगत नाही. जो माझा अनुभव आहे ना आणि जे मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलं आहे त्याच खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे बायकांचं पहिलं जे हत्यार असतं, ज्या हत्याराच्या मदतीने बायका पुरुषांना पटवतात, तर ते हत्यार ना असं असतं मित्रांनो की पुरुषासोबत ना गोड बोलायचं. काय बोललो मी? पुरुषासोबत ना गोड बोलायचं. आता ह्याचा अर्थ ना असा होतो मित्रांनो की मित्रांनो मी ना माझ्या आयुष्यामध्ये असं अनुभव घेतला आहे की जेव्हा पण एखाद्या बाईला ना एखादा पुरुष तिला आवडायला लागतो ना, तेव्हा ती बाई त्याच्यासोबत मुद्दामून गोड बोलायला ती सुरुवात करते. त्याच्यासमोर जाते, त्याची तारीफ करते, त्याच्या बाजूने बोलते. म्हणजे मित्रांनो ती बाई ना एकदम खुलून एकदम हसून त्याच्यासोबत बोलते. त्याचे प्रॉब्लेम ती समजून घेते. त्याला वेळ आली ना तर त्याला म्हणजे मदत पण करते. त्याला जास्तीत जास्त महत्त्व देते. म्हणजे त्या पुरुषाने तिला काय पण सांगितलं सो ती बाई ना कधी त्याला नाही बोलत. असं मित्रांनो म्हणजे ना ती बाई त्या पुरुषाला जास्तीत जास्त महत्त्व देते, त्याला समजून घेते, त्या पुरुषाची काळजी करते, त्याची तारीफ करते, त्याच्यासोबत ना गोड बोलते. असं करून ना ती बाई त्या पुरुषाचं मन जिंकायचा प्रयत्न करते आणि असं त्याचं मन जिंकून ना ती त्याला पटवण्याचा प्रयत्न करते. आणि असं करून ना 100% बायका 100% पुरुषांना पटवतात मित्रांनो. कारण मित्रांनो पुरुषांना पटवायची गरज बायकांना जास्त लागत नाही. जर एखादी बाई ना आपल्यासोबत गोड बोलायला लागली, तिने स्वतःहून आपली तारीफ करायला चालू केली, तिने आपल्याला जास्त महत्त्व दिलं, तर आपण ना पटायला तयारच असतो. कारण आपल्याला पटवायची गरज असते असं मला तरी वाटत नाही मित्रांनो. कारण पुरुष ना लगेच पटतो. तर मित्रांनो हे ना बायकांचं पहिलं एक मोठं हत्यार असतं. आता त्याच्यानंतर जे दुसरं हत्यार असतं, तर ते दुसरं हत्यार ना कोणतं असतं मित्रांनो की मित्रांनो काही पुरुष ना असे पण असतात की मित्रांनो म्हणजे त्यांचं ना म्हणजे हे पहिलं हत्यार फुकट जातं. म्हणजे त्या पुरुषासोबत ना किती पण गोड बोललं म्हणजे तरी पण ना तो पुरुष तिच्याकडे म्हणजे बघत नाही. तर मित्रांनो अशा वेळी बायका काय करतात माहितीये का की आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करतात. काय बोललो मी? आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करतात. म्हणजे त्या पुरुषाच्या समोर ना चांगलं नटून थटून त्या पुरुषाच्या समोर जाणं, त्या पुरुषाला ना आपल्या शरीराचं आपल्या अंगांचं प्रदर्शन त्याला करवणं. जसं की फॉर एक्झाम्पल मुद्दामून ना त्याच्या म्हणजे समोर आपल्या साडीचा पदर थोडासा बाजूला करणं, त्याच्यासमोर मुद्दामून ना खाली वाकणं, चांगले कपडे छोटे टाईट कपडे त्याच्यासमोर घालून जाणं. म्हणजे जेणेकरून ना त्या पुरुषाला असं वाटेल की अरे वा काय मस्त माल आहे ना, असं त्या पुरुषाला वाटलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो एकदम स्पष्टपणे सांगायचं झालं तर त्या बायकांचा ना असा उद्देश असतो की मी ना असं नटून थटून त्या पुरुषाच्या समोर जाणार की मला बघून ना त्या पुरुषाचा उठला पाहिजे. काय बोललो मी? मला बघून ना त्या पुरुषाचा खालून उठला पाहिजे. आता काय उठला पाहिजे तर ते तुम्हाला समजलं असेल. कारण मित्रांनो जेव्हा ना एखादा पुरुष एखाद्या बाईला बघतो आणि त्या बाईला बघून ना त्या
पुरुषाचा उठतो तर तो पुरुष ना त्या बाईसोबत लगेच सेट होतो, तो पुरुष ना लगेच त्या बाईला पटून जातो. कारण मित्रांनो आपल्या पुरुषांची ना एक कमजोरी असते की म्हणजे आपल्याला ना म्हणजे एखादी बाई अशी दिसली की जी सुंदर आहे, ती हॉट आहे, सेक्सी आहे आणि तिला बघून ना जर आपला उठला तर आपण ना लगेच तिच्यासोबत सेट होतो. आपण कसलाच विचार करत नाही की ती बाई कशी आहे, काय आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तिला बघून जर आपला उठतोय तर आपण ना लगेच पटकन कसलाही विचार न करता आपण तिच्यासोबत ना सेट होतो मित्रांनो. असं पुरुष असतात आणि असा मी पण मित्रांनो होतो. पण आता मित्रांनो मी माझ्या स्वतःमध्ये ना थोडासा म्हणजे बदल केलाय. तर आता त्याच्यानंतर जे बायकांचं तिसरं हत्यार असतं तर ते तिसरं हत्यार असं असतं मित्रांनो की मित्रांनो आपली काही ना इमोशनल काहीतरी स्टोरी त्या पुरुषाला सांगायची. काय बोललो मी? आपली काहीतरी ना इमोशनल काहीतरी भावनिक अशी काहीतरी स्टोरी त्या पुरुषाला सांगायची. आता मित्रांनो कसं माहिती आहे का की बायकांना माहिती असतं की आपल्या पुरुषांचं मन ना एकदम हळवं असतं आणि जर अशा म्हणजे वेळेत ना जर एखाद्या बाईने आपल्याला तिची काहीतरी इमोशनल काहीतरी भावनिक स्टोरी म्हणजे काहीतरी सांगितली की म्हणजे मी ना एका मुलग्यावर खूप जास्त प्रेम केलं होतं, पण त्या मुलग्याने ना मला कसं फसवलं, माझा कसा फायदा घेतला, माझा कसा विश्वास तोडला, असं काहीतरी इमोशनल ना. आता म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला ना जास्त लेक्चर देणार नाही कारण व्हिडिओ ना खूप जास्त मोठा होणार. तर तुम्ही समजून जावा की अशी काहीतरी ना इमोशनल तुम्हाला भावनिक करणारी, तुम्हाला इमोशनल करणारी, तुमच्या डोळ्यातून पाणी येणारी अशी काहीतरी स्टोरी ती बाई सांगणार जेणेकरून ना तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दल ना एक इमेज तयार झाली पाहिजे. आणि म्हणजे जेणेकरून ना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बघ ना ह्या बाईसोबत ना किती वाईट झालं, म्हणजे त्या मुलग्याने ना ह्या बाईला किती फसवलं, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि असं वाटल्यावर ना तुमची तिच्यासोबत जी जवळीक असते ना ती जवळीक आपणच होते मित्रांनो. कारण तुम्हाला वाटतं की त्या बाईला ना आधार दिला पाहिजे, त्या बाईला ना आधाराची गरज आहे. आणि मित्रांनो असं वाटल्यावर ना आपण सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःच त्या बाईला आधार द्यायला आपण पुढे जातो. आणि आधार कसला मित्रांनो, आपण तिच्यासोबत ना आपणच सेट होतो. म्हणजे त्या बाईचा उद्देशच असा असतो की तो पुरुष ना असं काही सांगितल्यावर मला आधार द्यायला तो पुढे येणार. आणि तो एकदा का पुढे आला ना की मी त्याला माझ्या जाळ्यामध्ये म्हणजे एकदम म्हणजे मस्तपैकी त्याला फसवणार, असा त्या बाईचा उद्देश असतो मित्रांनो. आणि असे बहुतेक पुरुष ना बायकांच्या जाळ्यामध्ये अगदी सहजपणे ते फसून जातात मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे बायका आपल्या आवडत्या पुरुषाला पटवण्याचा प्रयत्न करतात आणि ते पटवतात पण मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.